मराठी रंगभूमीचं एक युग आज संपलं। ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका, अभिनेत्री आणि नाट्य प्रशिक्षक विजया मेहता यांचं वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं। त्यांच्या निधनानं मराठी नाट्यसृष्टी आणि समांतर नाट्यसृष्टीतील एका सुवर्ण पर्वाची जणू सांगता झाली। 4 नोव्हेंबर 1934 रोजी बडोदा येथे जन्मलेल्या विजया मेहता यांना मराठी रंगभूमीवर प्रेमानं बाई म्हणून ओळखलं जात असे। विशेष म्हणजे विजय तेंडुलकर यांनी त्यांना बाई असं आदरानं संबोधण्याची सूचना केली होती। त्यावेळी त्या अवघ्या 21 वर्षाच्या होत्या, मात्र आपल्या कर्तृत्वानं, शिस्तबद्ध कामगिरीनं आणि नाट्यसृष्टीतील अमूल्य योगदानानं त्यांनी बाई हे नाव अगदी सार्थ ठरवलं। त्यांच्या दिग्दर्शनातून नाना पाटेकर, विक्रम गोखले, मीना कुलकर्णी यांच्यासारखे अनेक दिग्गज कलाकार घडले। 1960 मध्ये विजय तेंडुलकर, श्रीराम लागू आणि अरविंद देशपांडे यांच्यासह त्यांनी रंगायन या संस्थेची स्थापना केली आणि प्रायोगिक मराठी रंगभूमीला नवी दिशा दिली। रंगभूमी बरोबरच चित्रपट क्षेत्रातही त्यांनी मोलाचं योगदान दिलंय। रावसाहेब, पेस्तनजी, स्मृतिचित्रे यांच्यासारख्या कलाकृतींनी राष्ट्रीय स्तरावर त्यांना वेगळी ओळख निर्माण करून दिली। त्यांच्या झिम्मा या आत्मचरित्रालाही मोठी लोकप्रियता मिळाली। विजया मेहता यांनी राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या संचालक म्हणूनही जबाबदारी सांभाळली। त्यांना पद्मश्री, संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आलंय। विजया मेहता या केवळ दिग्दर्शिका नव्हत्या, तर त्या अनेक पिढ्यांच्या कलाकारांच्या गुरु होत्या। त्यांच्या कार्यामुळे मराठी रंगभूमीला नवी ओळख, नवी दिशा आणि जागतिक स्तरावर मानाचं स्थान मिळालं। त्यांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही। ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका, अभिनेत्री आणि नाट्य प्रशिक्षक विजया मेहता यांना भावपूर्ण श्रद्धांजली।